हेलो डियर स्टूडेंट्स, आज हमें देखना है रिलेटिव परमिटिविटी और डाइलेक्ट्रिक कांस्टेंट किसे बोलते हैं। रिलेटिव परमिटिविटी मतलब क्या और डाइलेक्ट्रिक कांस्टेंट मतलब क्या। अब वर्ड में ही है परमिटिविटी मतलब परमिशन. ओके, परमिशन जे होते त्याच्यावरून आपण लक्षात ठेवू शकतो परमिटिविटी हा वर्ड. आणि रिलेटिव्ह म्हणजे कोणामधलं तरी आपल्याला रिलेशन काढायचं आहे तिथे. ओके, तो रिलेटिव्ह परमिटिविटी आणि डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. ओके, इन केस ऑफ अ कुलम्स लॉ इट वॉज अज्युम दॅट द चार्जेस आर हेल्ड स्टेशनरी इन अ व्हॅक्यूम. ओके, कुलम्स लॉमध्ये आपण काय बघितलं होतं? कुलम्स लॉमध्ये आपण बघितले होते की दोन चार्जेस जर असेल तर ते एकमेकांवर फोर्स किती ॲक्ट करतात, कसा ॲक्ट करतात, तर ते आपण कुलम्स लॉनी काढलं होतं. बट कुलम्स लॉमध्ये जे दोन चार्जेस आपण घेतले होते त्यांना आपण ॲज चार्जेस इन अ व्हॅक्यूम कन्सिडर केलं होतं. आता व्हॅक्यूम म्हणजे काय? जिथे कुठलीच एअर नाही आहे, कुठलाच फोर्स अप्लाय नाही आहे असं. बट अशी जागा पृथ्वीवर सापडणं शक्य आहे का? नाही, इट्स व्हेरी डिफिकल्ट. एक तर ती सायंटिस्ट लोकांना तयार करावी लागते, दॅट इज व्हॅक्यूम. किंवा एक तर ॲटमॉस्फिअरच्या बाहेर जर आपण गेलो तर तिथे असेल आपली व्हॅक्यूम. ओके, बट कुलम्सचा जो लॉ होता तो त्यांनी दिला आणि असं कन्सिडर केलं होतं की जर व्हॅक्यूम असेल तर. बट आता जर आपल्याला दोन चार्जेस एखाद्या मटेरियल मीडियममध्ये घ्यायचे आहे, मटेरियल मीडियम मे बी एअर, मे बी वॉटर, मे बी ऑइल, वॉट एव्हर, मटेरियल मीडियम कुठलंही असू शकतं. त्याच्यामध्ये जर दोन चार्जेस घ्यायचे असेल तर मग त्याच्यामधला जो फोर्स ॲक्ट होणार आहे तो कसा असेल हे आपल्याला बघायचं आहे. वेन द चार्जेस आर केप्ट इन अ मटेरियल मीडियम सच ॲज वॉटर, मायका और पॅराफाईन पेपर, द मीडियम अफेक्ट्स द फोर्स बिटवीन द चार्जेस. आता या केसमध्ये काय होतं? हा जो मीडियम आहे ज्याच्यातला आपण चार्जेस घेतो आहे त्या चार्जेसवर अफेक्ट करतो. मग तो अफेक्ट कसा करतो ते आपल्याला पाहायचं आहे. द फोर्स बिटवीन द टू चार्जेस प्लेस इन अ मीडियम मे बी रिटर्न ॲज, जर फोर्स आहे, दोन चार्जेस आहे आणि एकमेकांवर फोर्स ॲक्ट करत आहेत आणि ते जर मीडियममध्ये आहेत तर ते कसं देऊ शकतो आपण? लेट अस सी द इक्वेशन नंबर 1. एफ मीडियम इज इक्वल टू 1/4 पाय इप्सिलॉन in bracket q1 q2 upon r चा स्क्वेअर. ओके, where 1/4 पाय आर कॉन्स्टंट, इप्सिलॉन जो खाली दाखवला आहे त्याला म्हणू शकतो आपण ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम. Q1 अँड Q2 हे द चार्जेसचे मॅग्नेट्यूड आहे आणि आरचा स्क्वेअर काय आहे? डिस्टन्सचा स्क्वेअर. ओके, द फोर्स बिटवीन द सेम टू एनर्जीज प्लेस्ड इन अ फोर्स स्पेस और व्हॅक्यूम ॲट अ डिस्टन्स आर इज गिव्हन बाय. आता जर आपण दोन फोर्सेस घेतले आणि ते जे आहे व्हॅक्यूममध्ये कन्सिडर केले जसे कुलमनी केले होते तर मग त्याचं इक्वेशन काय होईल? एफ व्हॅक्यूम इज इक्वल टू 1/4 इप्सिलॉन नॉट Q1 Q2 आरचा स्क्वेअर. ओके, 1/4 पाय इप्सिलॉन नॉट Q1 Q2 आरचा स्क्वेअर. आता या दोघांमधलं आपल्याला रिलेशन काढायचं आहे. कोणाचं? एकतर जो फोर्स आहे तो मीडियममध्ये चार्जेस असेल तर कसा असेल तो, आणि एक दुसरा जो फोर्स आहे तो व्हॅक्यूममध्ये चार्जेस आहे तर कसा असेल तो. त्याच्यातलं रिलेशन काढायचं आहे. म्हणून आपला जो हेडिंग आहे जे आहे आपण घेतलेला आहे रिलेटिव्ह परमिटिव्हिटी, दॅट इज धिस रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. ओके, सो व्हॅक्यूमवाल्याचं इक्वेशन आपण वरती लिहिलं, मीडियमवाल्याचं इक्वेशन आपण खाली लिहिलं. या केसमध्ये काय झालं? 1/4 पाय 1/4 पाय कॅन्सल झाला. ओके, बघा 1/4 पाय 1/4 पाय कॅन्सल झाला कारण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर सेम झाला इथे होता. म्हणून वरती काय राहिला? 1/इप्सिलॉन नॉट. फक्त इप्सिलॉन नॉट राहिला का? नाही, तो 1 आहे ना, म्हणून 1/इप्सिलॉन नॉट अपॉन 1/इप्सिलॉन. ओके, मग इकडे Q1 Q2 आरचा स्क्वेअर, Q1 Q2 अपॉन आरचा स्क्वेअर हे पण कॅन्सल होईल. सो आपल्याला इक्वेशन काय मिळेल इथे? 1/इप्सिलॉन नॉट अपॉन 1/इप्सिलॉन. मग जो डिनॉमिनेटर असतो तो वरती जातो. सो आपल्याला मिळालं इप्सिलॉन अपॉन इप्सिलॉन नॉट. द रेशो इप्सिलॉन बाय इप्सिलॉन नॉट इज द रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. ओके, जो आपल्याला रिलेटिव्ह परमिटिव्हिटी काढायची होती हे काय होतं? हे इट्स नथिंग बट द इप्सिलॉन अपॉन इप्सिलॉन नॉट और डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. आता डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट का म्हणतात याला? डायलेक्ट्रिक कॉन्स्टंटमध्ये चार्जेस जे आहे ते स्टोअर करून ठेवलेले असतात. ओके, त्याची स्टोअरिंगची काहीतरी कॅपॅसिटी असते, दॅट इज, म्हणून याला आपण डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट सुद्धा म्हणतो ऑफ द मीडियम, अँड इट इज डिनोटेड बाय इप्सिलॉन आर और के. कारण रिलेटिव्ह आहे ना, दॅट्स वाय इप्सिलॉन आर और के.
Therefore, K or epsilon r is given by epsilon upon epsilon naught f vacuum upon f medium. That is equation number 3. From this we can say that याच्यावरून आपण काय सांगू शकतो, epsilon r is the ratio of absolute permittivity of the medium to the permittivity of the free space. ओके, epsilon r काय आहे, ही absolute permittivity आहे of the medium to the permittivity of free space ची. ओके, त्याच्यानंतर दुसरा आहे इप्सिलॉन आर इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. ऑफकोर्स हा डायमेन्शनलेस क्वांटिटी असेल. जरी यांना डायमेन्शन्स असतील तरी न्यूमरेटरचे डायमेन्शन्स आणि डिनॉमिनेटरचे डायमेन्शन्स कॅन्सल होऊन जातील. दॅट्स वाय जी आपली इप्सिलॉन आर आहे ती डायमेन्शनलेस क्वांटिटी असेल. आणि इप्सिलॉन आर इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्पेसिफिक इंडक्टिव्ह कॅपॅसिटी. त्याचं दुसरं एक नावसुद्धा आहे, त्याला म्हणू शकतो आपण स्पेसिफिक इंडिकेटिव्ह कॅपॅसिटी. ओके, मग आता आपल्याला इथे बघायचं आहे 1 कुलम म्हणजे काय, तर 1 कुलम इज द अमाऊंट ऑफ चार्ज विच व्हेन प्लेस इन अ डिस्टन्स ऑफ 1 मीटर फ्रॉम वन अनादर. म्हणजे 2 चार्जेस आहेत आणि ते दोघंजण 1 मीटर इतक्या डिस्टन्सनी सेपरेट केलेले आहेत. द सेम मॅग्नेट्यूड इन अ व्हॅक्यूम, आणि ते सगळेजण दोघं पण व्हॅक्यूममध्ये ठेवलेले आहेत. त्या दोघांची मॅग्नेट्यूडसुद्धा सेम आहे. तर त्या दोघांवर एक्सपिरियन्स होणारा जो फोर्स आहे दॅट इज गिवन बाय द एक्सपिरियन्सेस अ फोर्स ऑफ 9.0 इंटू 10 to the power 9 न्यूटन. इतका जर त्याच्यावर फोर्स ॲक्ट होत असेल तर मग तिथे आपण 1 कुलम इतकी चार्जेस आहे असं म्हणू शकतो. ओके, क्लिअर. रिलेटिव्ह परमिटिव्हिटी आली आपल्या लक्षात. व्हॉट इज रिलेटिव्ह परमिटिव्हिटी, त्यालाच आपण डायलेक्ट्रिक कॉन्स्टंटसुद्धा म्हणतो. आपल्याला रिलेशन काढायचं आहे व्हॅक्यूममधल्या फोर्सचं आणि मीडियममधल्या फोर्सचं. ओके, मग त्याचं आपण एक इक्वेशन 1 दिलं, इक्वेशन 2 दिलं, मग तिथे काय केलं, एफ व्हॅक्यूम टू एफ मीडियमचा रेशो घेतला आणि त्याच्यावरून इप्सिलॉन बाय इप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. दॅट इज नथिंग बट द रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. ओके, क्लिअर.